बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आज तुम्हाला थोडंसं पाठ्यपुस्तकात घेऊन जातोय. आपल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातल्या 2 गोष्टी मी आज तुमच्या सर्वांसमोर घेऊन येईल. क्वचित एखादा विद्यार्थी असेल जो ह्या 2 गोष्टी विसरलेला असेल, क्वचित एखादा सापडून मिळेल. या 2 गोष्टींमधली पहिली गोष्ट मुंगीची, कबुतराची आणि शिकाऱ्याची. एक मुंगी तळ्यामध्ये बुडत असते. कबूतर झाडावरून पाहतं, कबूतर झाडावरून एक पान तोडतं, मुंगीच्या दिशेने टाकतं. मुंगी त्या पानावर चढते, हळूहळू हळूहळू किनाऱ्यावर येते, मुंगी वाचते. मुंगीला कळतं कशा प्रकारे कबुतराने मदत केलेली आहे. मुंगी ते उपकार लक्षात ठेवते. एके दिवशी त्याच कबुतरावर शिकारी निशाणा साधून असतो. तेवढ्यात मुंगी त्याच्या पायाला चावा घेते. शिकाऱ्याचा निशाणा चुकतो, आवाज होतो, कबूतर उडून जातं. कबुतराला त्या मुंगीने मदतीची परतफेड दिलेली असते. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मुंगी लहान आहे पण तरी देखील तिने कबुतराची योग्य वेळीच तिने ती परतफेड केली. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, एका सिंहाच्या जबड्यामध्ये उंदीर जाऊन मांसाचे कण खात असतो. सिंह झोपलेला असतो. सिंहाला जेव्हा ही गोष्ट लक्षात येते, सिंह आपला जबडा दाबणार इतक्यात उंदीर म्हणतो, मला खाऊ नकोस, जिथे कुठे शक्य होईल मी तुला मदत करेल. मी तुला जिथे कुठे माझ्या पद्धतीने, माझ्या परीने मदत करेल, शक्य होईल तिथे करेल. सिंह म्हणतो, तू एवढासा उंदीर, तू मला काय मदत करणार? तरीही उंदीर म्हणतो की मी तुला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करेल. एके दिवशी हाच अवाढव्य सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेला असतो. उंदीर ती गोष्ट पाहतो. उंदीर आपल्या इवलूशा अणकुचीदार दाताने ते सबंध जाळं कुडतडून कुडतडून त्या सिंहाला बाहेर सुखरूप काढतो. सांगायचं तात्पर्य एवढं, उंदीर जरी लहान असला, मुंगी जरी लहान असली, तरीही ज्या वेळेस प्रत्येकामध्ये बघा शेवटी आपापल्या एक खुबी असतात. प्रत्येकाचं आपापलं एक देवाने दिलेलं मूल्य असतं. त्या मूल्याचा योग्य ठिकाणी वापर होऊच शकतो. काही ठिकाणी ते म्हणतो ना आपण कधी, मच्छर मारायला ते रणगाडा चालत नाही. अगदी तशाच प्रकारचं कुठेही कुणाचंही मूल्य वापरता येत नाही. ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणचंच मूल्य वापरता येतं. अगदी तशीच गोष्ट आहे आताच्या राजकारणामध्ये. या बालभारतीतल्या 2 गोष्टी नेमकं काय सुचवू पाहतात हे तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो. बलाढ्य काँग्रेस आहे. काँग्रेसला आपण लहान समजू शकत नाही. जरी सध्याच्या घडीला देशाच्या पार्लमेंटमध्ये काँग्रेसचे 50 खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे 302 खासदार आहेत. 301 ते 302 खासदार आहेत. तुलनेने म्हणजे तुल्यबळाने भारतीय जनतापेक्षा काँग्रेस हा फार लहान. पण तरीही देशामध्ये सध्या सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसच आहे. या काँग्रेसने 50 खासदार असलेला काँग्रेस पक्ष ज्यावेळेस या 4 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, 4 पैकी 3 राज्यांमध्ये काँग्रेसचं पानिपत झालं. एका राज्यामध्ये काँग्रेसने आपली सरकार वाचवलं म्हणण्यापेक्षा नवीन सरकार मिळवलं. तेलंगणामध्ये तिथे त्यांचं सरकारच नव्हतं. छत्तीसगड आणि राजस्थानचं हातचं सरकार काँग्रेसचं केलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतःचं सरकार तर टिकवलंच, पण इतर 2 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने नवीन सरकार घेऊन आलं. त्यातला राजस्थानचा एक अपवाद आहे. दरवेळेस सरकार बदलली जातात. आता जसं भाजप आहे, पुढच्या वेळेस तिथे पुन्हा काँग्रेस येईल किंवा दुसरं कोणाचं सरकार येईल, पण तेच सरकार पुन्हा तिथे येत नसतं. त्यामुळे मध्य प्रदेश वाचवलं, पण काँग्रेसने छत्तीसगड मात्र हातचं घालवलं. आता लक्षात घ्या, काँग्रेसने ज्या वेळेस हा पराभव आपल्याला दिसतोच आहे, पण त्या पराभवामागे नेमकं आपल्याला काय काय शिकायचंय, काँग्रेस पक्षाला नेमकं ह्याच्यामधून काय काय शिकावं लागणार आहे. कारण विजयाचा उन्माद नसावा आणि पराभवातून शिकणं थांबवू नये. ह्या गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर मात्र आपण राजकारणातून संपलो. कारण राजकारणात ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. विजयाचा उन्माद झाला की तुम्ही संपलात, आणि ज्यावेळेस पराभवातून शिकणं थांबवलं तरही तुम्ही संपलात. पुढच्या 5 वर्षांनी ज्यावेळेस तुम्ही परत जनतेच्या समोर जाल त्यावेळेस मात्र ह्या गोष्टींमधून तुम्ही काही घेतलं नाही तर तुम्ही संपलात. आता लक्षात घ्या, गेल्या 2 दिवसात भारतीय जनता पक्षाच्या अंधभक्तांकडनं, महाविकास आघाडीच्या असतील, काँग्रेसच्या असतील, शिवसेनेच्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ज्या प्रकारे ट्रोल करण्याचा प्रयत्न होतोय, त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला एवढंच सांगणं आहे, तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या. आज तुम्ही अशा प्रवाहाबरोबर आहात, अशा प्रवाहाबरोबर की जो प्रवाह या सगळ्यांच्या विरुद्ध दिशेने धावतोय, या सगळ्या प्रस्थापितांच्या विरुद्ध दिशेने धावतोय. बरं, ह्या सगळ्या प्रस्थापितांकडे सारंच्या सारं आहे. पैसा आहे, सरकार आहेत, सत्ता आहे,
प्रशासन आहे, म्हणजे सारे दंडुके सोडूनच द्या. आजच्या काळामध्ये त्याला तलवारी म्हणा, तुम्ही गोळ्या बंदुका म्हणा, तोफ गोळे म्हणा, रणगाडे म्हणा, सारे यांच्याकडे आहे. आणि तुमच्या हातात साध्या काठ्या देखील नाही आहेत. आपण जे लढतोय, तुम्ही आम्ही जे लढतायत ना, आपल्या हातात साध्या काठ्या देखील नाहीत. कारण आपण काठी जरी घेतली ना, तरी आपल्या त्या काठीला शस्त्र मानलं जातं आणि शस्त्र बाळगण्याचा तुमच्यावर आरोप होतो. पण ह्यांनी खुलेआम तलवारी नाचवल्या, नंगा नाच जरी केला शस्त्रांचा, तरी ह्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हे लक्षात घ्या. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सारे, महाविकास आघाडीचे असो, शिवसेनेचे असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे असो, सारे कार्यकर्ते ज्यावेळेस या प्रवाहाच्या विरोधात लढतोय, त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा मला एक सन्मान करावा असा वाटतो. तो मानाचा जय महाराष्ट्र देऊन नक्कीच करेल. आज तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास तर वाढवताच आहात, तरी देखील तुमच्या सोबत तुम्ही हजारोंचा आत्मविश्वास वाढवत आहात. आणि अभिमान बाळगा. पराभव येतोय ना, पत्करा पराभव, काही फरक पडत नाही. पण त्या पराभवातून शिकणं थांबवू नका. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. हे ट्रोल करतील, हे तुम्हाला काही बोलतील, बघा कशा प्रकारे भाजप तुमच्या उरावर बसला वगैरे वगैरे, सारं बोलतील. पण लक्षात घ्या, ह्यांच्यामध्ये कुणामध्ये धमक नाही प्रवाहाच्या विरोधात व्हायची. यांच्यामध्ये कुणामध्ये धमक नाही. मग भाजपचे पेड पत्रकार जरी असते ना, त्यांच्यामध्ये देखील धमक नाही एखादी पोलीस केस अंगावर घ्यायची. हे फक्त 4 भिंतींमध्ये बसून विश्लेषण करणार, हे कधीही रस्त्यावर उतरणार नाहीत. आम्ही 4 भिंतींमध्ये बसून विश्लेषण करणारे नाहीत. आम्ही युट्यूबर नाहीत. आम्ही रस्त्यांवर उतरतो, आम्ही आंदोलनांमध्ये उतरतो, आम्ही पोलिसी प्रशासनाला देखील सहन करतो, आम्ही सरकारांना सहन करतो, आम्ही सगळ्यांना सहन करतो. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही हे 4 शब्द काढतो, त्यामध्ये आमची हिंमत दिसून येते आणि तुमचा पराभव दिसून येतो. तुम्ही फक्त प्रवाहाच्या दिशेने कसं राजाचं चांगले गुण गायचं, एवढंच तुमच्याकडनं आम्हाला दिसतं. पण तरी देखील याच्या पलीकडे जाऊन जे महत्वाचं आहे ते शिकणं आहे. काँग्रेसने असेल किंवा आपण सर्वांनी ह्याच्यातून काय शिकायचंय, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या. अगदी लहानात लहान का असे ना, पण त्याच्यामध्ये एक मूल्य असतं. जशी मुंगी होती, जसं कबूतर होतं, जसा तो उंदीर होता, प्रत्येकाचं एक मूल्य होतं. कबुतराने पान तोडून टाकलं, मुंगीने त्या शिकारीला चावा घेतला, तसं त्या उंदराने ते जाळं कुरतडलं. प्रत्येकामध्ये एक मूल्य होतं. लहान आहे पण मूल्य आहे. जसं देशभरामध्ये या 3 मोठ्या राज्यांमध्ये नेमकं मी तुम्हाला परिस्थिती सांगतो. ज्या वेळेस तुम्ही पहा, 4ही राज्यांचे मी आकडे काढले. भारतीय जनता पक्षाचे टोटल आमदार निवडून आले, 4ही राज्यांचे मी मिळवलेत 324 आमदार, आणि काँग्रेसचे निवडून आले 250 आमदार. म्हणजे विचार करा, फरक आहे 80 जागांचा. आणि या 80 जागांच्या फरकामुळे भाजपात 3 राज्य जिंकून गेलेलं आहे. मग त्यामुळे ह्या 80 जागा आपल्या कशा गेल्या? या 80 जागा जर आपल्याला मिळाल्या असत्या तर कदाचित आपण 3 राज्यांमध्ये सत्तेमध्ये असतो. 80 जागा लक्षात घ्या. आता 80 जागांचा तुम्हाला मी गणित सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला कालच्या व्हिडिओतही सांगितलं, आजच्याही व्हिडिओत सांगतो. छत्तीसगडमध्ये 46.28% भारतीय जनता पक्षाला मतदान झालं, तर काँग्रेसला मतदान झालं 42.15%. यांच्यामध्ये फरक आहे फक्त 4%. पण सरकार गेलं. मध्य प्रदेशात तेच झालं, 48.81% मतदान भारतीय जनता पक्षाला आणि 40.36% मतदान काँग्रेस पक्षाला. 8% डिफरन्स, पण सरकार गेलं, जवळपास डबलच्या डिफरन्सने गेलं. राजस्थानमध्ये देखील तेच झालं, 41.84% मतदान भाजपाला आणि 39.49% मतदान काँग्रेसला. 2% फरक, पण सरकार गेलं. पण तुम्हाला एक गोष्ट कबूल करायला लागेल, या 3ही राज्यांमध्ये बहुजन समाज पक्ष, या समाज पक्षाकडे हा जो डिफरन्स होता ना काँग्रेस भाजप मधला, तेवढं मतदान बहुजन समाज पक्षाने घेतलेलं आहे. मग एक गोष्ट विचारात घ्या, हा लहानसा बहुजन समाज पक्ष, तसा तो लहान नाही, पण मी ह्या नंबर्स प्रमाणे सांगतो, हा लहानसा बहुजन समाज पक्ष आपण जर विचार केला, हा जर त्यावेळेस काँग्रेस सोबत असता, समविचारी पक्ष, हा जर बहुजन समाज पक्ष असेल किंवा समाजवादी पार्टी असेल, 3ही राज्यांमध्ये मी विचार करतोय, समाजवादी पार्टी असेल, बहुजन समाज पक्ष असेल, त्याच्यानंतर जनता दल युनायटेड असेल, जनता दल सेक्युलर असेल, या 4ही पक्षांची जर ती छोटी आकडेवारी अगदी 1%च्या आतमध्ये का असेना, पण ह्या 4ही पक्षांची आकडेवारी जर एकत्र झाली असती, यांच्यासाठी हरलेल्या काही जागा सुटल्या असत्या, ह्यांचे आमदार निवडून आले असते आणि काँग्रेसचे तेवढेच आमदार निवडून आले असते, किंबहुना भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त आमदार निवडून आले असते. आणि आज भारतीय जनता पक्षापेक्षा या 3ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असू शकली असती. चला, एखाद्या राज्याचा अपवाद सोडून द्या,
समजा तुम्ही मध्य प्रदेशचा अपवाद सोडून द्या, तिथे खूपच जास्त टक्क्यांचा फरक आहे, 8%. या सगळ्यांचं मतदान जरी मिळवलं तरी तेवढा 8% डिफरन्स होत नाही, पण कमीत कमी छत्तीसगड आणि राजस्थानामध्ये तरी हे शक्य होऊ शकलं असतं, कारण राजस्थानात फक्त 2% डिफरन्स आहे आणि छत्तीसगडात 3.83 डिफरन्स आहे, ज्यात ह्या सगळ्यांचं मतदान एकत्रित. म्हणून तर आपण म्हणत असतो इंडिया आघाडी ही मजबूत राहणं का गरजेचं आहे. कारण तुम्ही पाहिलं असाल, आम आदमी पक्ष असेल, समाजवादी असेल, भारतीय बहुजन समाज पक्ष असेल किंवा इतर जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर, आरजेडी, हे सगळे पक्ष ह्या तीनही राज्यांमध्ये वेगवेगळे लढलेले आहेत. जर ह्यांचं एकत्रित बहुमत जर मिळवलं तर भारतीय जनता पक्षाचा, पण प्रत्येकाची आपापल्या राज्यांमध्ये हे प्रादेशिक पक्ष आहेत, जसं आरजेडी असेल किंवा जेडीयू असेल बिहारमध्ये ताकद, आम आदमी पक्षाची दिल्ली पंजाबमध्ये ताकद, किंवा समाजवादीची उत्तर प्रदेशात ताकद, बहुजन समाज पक्षाची उत्तर प्रदेशात ताकद, पण प्रत्येकांचं बाहेरच्या राज्यांमध्ये थोडा थोडा का होईना इन्फ्लुएन्स आहे. एक उपद्रव मूल्य म्हणू शकता तुम्ही, तो उपद्रव मूल्य आहे. ते सगळं जर एकत्र केलं गेलं तर त्याची मदत काँग्रेस पक्षाला होईल, जो राष्ट्रीय पक्ष आहे, आणि त्याचबरोबर ह्या पक्षांचा जो आजपर्यंत कधी आमदार निवडून आला नाही तो आमदार देखील निवडला जाईल. मग ह्याच्यामध्ये विन विन सिच्युएशन सगळ्यांचीच. आणि जो आपल्याला, आपण असं म्हणू शकत नाही भाजप मुक्त आपला भारत बनवायचा, कारण विरोधी पक्ष असावाच, एक सक्षम विरोधी पक्ष देशामध्ये असावाच. आम्ही कधीही, जसं यांनी नारा दिला होता काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे, कधीही सक्षम विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीचं बळ वाढवणारं असतं, आम्ही म्हणणार नाही. पण तरीही यांना सगळ्या राज्यातून सत्तेतून खाली उतरवायचं असेल तर ही इंडिया आघाडी अतिशय मजबूत होणं गरजेचं आहे. आणि अगदी त्याच गोष्टींचा मी इथे तुमच्या सर्वांसमोर उल्लेख केला. बघा, यांच्यापैकी समाजवादी पक्षाला राजस्थानात एकही जागा दिली नाही, जे राजस्थानामध्ये समाजवादीला बऱ्यापैकी मतदान आहे. बहुजन समाज पक्षाला जर काही ठरवून काही त्या वाटाघाट्या झाल्या असत्या, मला वाटत नाही बहुजन समाज पक्ष अजूनही इंडिया आघाडीचा भाग आहे की नाही, पण तरी देखील हा जर झाला एक समविचारी पक्ष आहोत आपण, जर हे अशा प्रकारचं राजकारण एकत्र होत गेलं तर, कारण सध्याच्या घडीला हा राक्षस थांबवणं, हा महाकाय भीमकाय राक्षस थांबवणं हे फार गरजेचं आहे. भविष्यामध्ये जर हा राक्षस माजला, हा राक्षस, तुम्ही समजू शकता मला काय सांगायचं, हा राक्षस जर भविष्यामध्ये माजला तर मात्र इथे बोलणारी लोक संपवली जातील. तुमच्या माझ्यासारखी बोलणारी लोक जमिनीमध्ये हजार फूट खाली गाडली जातील. आपल्या पुढच्या 15 पिढ्यांना खबर लागणार नाही की ही माणसं कुठे गाडली गेलेली आहेत. तुमचं काहीच अस्तित्व सापडणार नाही जर हा राक्षस जर माजला गेला आजच. कारण शेवटी कसं आहे, हा पराभव खऱ्या अर्थाने हा राजस्थानचा, इथे काँग्रेसचा पराभव नाहीये, हा सगळ्या देशाचा पराभव आहे खऱ्या अर्थाने. आज तुम्ही पाहताय तुमच्या ताटात काय वाढलं जातंय त्यापेक्षा तुम्ही कुठल्या गोष्टींना महत्व देताय. तुमच्या ताटात ज्या गोष्टी वाढल्या जातात, तुमच्या घरातली ती तूर डाळ जिथे 300% वाढली गेली त्याच्याकडे आपण पाहत नाही आहोत. तुमच्या डाळीचे भाव तुम्ही पाहणार नाही, तुमच्या पेट्रोलचे भाव तुम्ही पाहणार नाही, तुमच्या गॅस सिलेंडर, आता बघूयात ना 450 रुपयाला कसा सिलेंडर मिळणार आहे तो मध्य प्रदेशात, आपणही पाहूयात. म्हणजे हे शक्य आहे, जर दिला तर हे शक्य आहे. मग ते सगळ्यांना का नाही? निवडणुका जो जिंकवून देईल त्यालाच ही बक्षिसी असते का? मग हे देखील एक प्रकारचं आलोभन आहे, हे लालूच आहे खऱ्या अर्थाने. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून तुम्ही कुठल्याही अपेक्षा ठेवू नका. सर्वसामान्य नागरिकांनो, मी शिवसैनिकांनो हा शब्दही वापरत नाही आता, सर्वसामान्य महाराष्ट्राच्या महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनो, इलेक्शन तुम्ही म्हणत असाल हे ईव्हीएम हटाव, देश बचाव, बॅलेट पेपर लाव, कोण करणार? या मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? ज्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने फक्त घटना मान्य नाही किंवा ते पक्ष प्रमुख पद अमेंडमेंट आमच्याकडे पोहोचली नाही म्हणून नाव आणि चिन्ह असं देऊ केलं, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ती बॅलेट पेपरवर निवडणूक घेईल, ती ईव्हीएम हटवेल. आपण सगळे म्हणतो बॅलेट पेपरवर होऊ द्या, बॅलेट पेपरवर जे काही असेल ते, पराभव देखील होऊ द्या, पण तो बॅलेट पेपरवर दिसू द्या, आम्हाला ईव्हीएम नको. बरेच जण ते उदाहरण देतात, चंद्रावरचं ते यान आपण इथून कंट्रोल करतो, ईव्हीएम मशीन्स आपण कंट्रोल केले जाऊ शकत नाही, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. बघा, ज्या ठिकाणी मशीन हा शब्द येतो, मशीन, त्या ठिकाणी हॅक हा शब्द येणारच येणार. मशीन जर हा शब्द आला तर तिथे हॅकिंग ही पॉसिबल असतेच असते. पण तरी देखील हे मांजराच्या गळ्यात, शेवटी ते प्रकाशजी आंबेडकर साहेब म्हणतात वंचितचे, मला कधी कधी त्या गोष्टीत एक थोडंसं तथ्य वाटतं, बहिष्कार टाकला पाहिजे, निवडणुकांवरच बहिष्कार. जर तुम्ही बॅलेटवर निवडणुका घेणार नसाल तर निवडणुकांवर बहिष्कार. आम्हाला सहभागीच व्हायचं नाही. तुम्ही एकटेच उभे राहा आणि एकटेच जिंकून या, तुम्हीच तुमचा उन्माद साजरा करा. कारण
बॅलेट पेपर आज अशा प्रगत देशांमध्ये, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये देखील बॅलेट पेपरवर निवडणुका होतात, कारण मशिनींना तुम्हाला माणसाद्वारे कंट्रोल केलं जाऊ शकतं जे काही असेल ते. ईव्हीएम विषयी जर देशभरात तुम्ही जनमत घेतलात देशभरामध्ये, तर तुम्हाला 1% देखील जनमत ईव्हीएमच्या बाजूने मिळणार नाही. सरकार सांगतील कॉस्ट मध्ये फरक पडतो, किमती वाचतात, स्वस्तात निवडणुका होतात, शॉर्ट ड्युरेशन मध्ये होतात, पण निवडणुका हे एक असं माध्यम आहे ज्यातून लोकांना त्यांच्या हक्काची सरकार, त्यांचा अधिकार आहे त्यांच्या हक्काची सरकार आली पाहिजे. पण ह्या माध्यमातून जर कुठे काही गौड बंगाल होत असेल तर त्याच्यावर मात्र कंट्रोल आपल्याला घेऊन येणं गरजेचं आहे. ईव्हीएमवर आपण भविष्यात बोलूच, बॅलेट पेपर विषयी बोलूच, पण कोण करणार? आजच्या घडीला साऱ्याच्या सारं असं कंट्रोलमध्ये आहे, संबंध देश कंट्रोलमध्ये आहे. साहेब, फक्त आमची तोंड ह्यांच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, मला काय सुचवायचं. आमची तोंड सध्या ह्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीत, भविष्यामध्ये ती देखील शिवली जातील, दाभणाने शिवली जातील. या सगळ्यातून मला फक्त एवढं सुचवायचंय, लहान लहान पक्षांना, तुम्ही स्थानिक पक्षांना विचारात तुम्हाला घ्यावंच लागेल. काँग्रेसला मला सुचवणं आहे, भारतीय जनता पक्षाने कायम लहान पक्षांच्या जीवावर एकेका राज्यामध्ये मुसंडी मारली. नंतर त्या पक्षांचा काय कार्यक्रम केला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सगळ्याच राज्यांमध्ये कुठेही याने स्थानिक पक्ष ठेवलेलेच नाहीत. मग तिकडे लोक जनशक्ती पार्टी असेल, रामविलास पासवानांची गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोवांतक पक्ष असेल, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काय केलं तुम्ही पाहाल, तिकडे जनता दल युनायटेडचं नितीश कुमारांचं काय केलं तुम्ही पाहिलं असाल. सगळीकडे त्यांचा हाच कित्ता आहे, आपल्या मनाप्रमाणे आपला वापर झाला. ईशान्येमध्ये देखील त्यांचं तेच चालू आहे. दक्षिण भारताचं तुम्ही विशेषतः लक्षात घ्या. दक्षिण भारत हा महाराष्ट्र हा दक्षिण भारताचाच एक भाग येतो, लक्षात घ्या तुम्ही. दक्षिण भारतात विशेषतः या भारतीय जनता पक्षाचं ते हिंदुत्ववादी राजकारण चालत नाही, कारण हा विशेषतः सुशिक्षित भाग आहे. यांना ते हिंदुत्व कळतं, सगळे हिंदू, पण त्यांना कळतं की भडकवलं कुठे जाते. दक्षिण भारत ह्या गोष्टींना एक्सेप्ट करत नाही. उत्तर भारत त्या गोष्टींना, तो काऊ बेल्टचा एरिया म्हणतो आपण त्याला, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, उत्तर प्रदेश असेल, हे काऊ बेल्टवाले एरिया, इकडे हे एक्सेप्ट होतं. दक्षिण भारताने ह्या गोष्टी कधीही सहन केलेल्या नाहीत. पण तरी देखील दक्षिण भारतामध्ये मग प्रकाशजी आंबेडकरांचे काही विखारी विचार असतात काही वेळास, त्यानंतर ते स्टॅलिनचे, केरळामध्ये स्टॅलिनचे काही विखारी विचार असतात, ते देखील दक्षिण भारत सहन करत नाही. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे विखारी आणि अशा प्रकारचे विखारी देखील विचार इथे सहन केले जात नाहीत. तुम्हाला हिंदुत्ववादी, आपण सारे हिंदुत्ववादी आहोत, पण आपल्या हिंदुत्वाची व्याख्या ही वेगळी आहे. हे यांच्यासारखं नाही फसवं हिंदुत्व आपल्याकडे नाही. आपल्याला गर्व नाही, अभिमान नाही, माज आहे हिंदू असल्याचा, पण हे अशा प्रकारचं फसवं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. एवढंच बोलतो. सगळ्यांचं एक मूल्य असतं. काँग्रेसने देखील या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. छोट्या छोट्या पक्षांना महत्व दिलं पाहिजे. जसं राजस्थानामध्ये सध्या 4 जागा आपण सोडल्या नाहीत, समाजवादी पक्षाला 4 जागा आपण सोडू शकलो नाहीत. आम आदमी पक्षाने इथे तेलंगणामध्ये उमेदवार उभे केले होते, जनता दलने उभे केले होते. सगळीकडे असंच झालेलं आहे. इव्हन सीपीआय सारख्या पक्षाने पण आपले स्वतःचे वेगळे उमेदवार उभे केले होते. हे सगळं पाहता भविष्यामध्ये आपल्याला खूप काही शिकायची गरज आहे आणि आपण नक्कीच शिकू. बालभारतीतल्या या 2 गोष्टींमधून तर आपण नक्कीच काही ना काहीतरी शिकणार आहोत. एवढंच सांगतो, तुम्हाला सर्वांची रजा घेतो, पण महाराष्ट्रातलं राजकारण मात्र वेगळं असेल. या सगळ्या पराभवातून आपण काय शिकणार आहोत आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये नेमके आपण काय बदल घडवणार आहोत. कारण लक्षात घ्या तुम्ही पण, या सगळं उन्माद असतो, उन्माद, हा उन्माद देखील दाखवता का आपण. जसं भारतीय जनता पक्ष उन्माद दाखवायला लागला, 26 जागांवर निवडणुका लढेल असं म्हणणारा भारतीय जनता पक्ष आज 34 जागा मागू लागलाय. मग अजित पवार गट, शिंदे टोळी गट आता काय 10-12 जागांवर समाधान मानणार एकमेकांमध्ये, हे देखील लक्षात घ्या. उन्माद म्हणतात त्याला, उन्माद. या सगळ्या गोष्टींवर भविष्यात आपण चर्चा करूच. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.